आयज हांव रमेश पेडणेकर उलयतां। हांव हांगासर कितला पेरेरवाडा वाड्याचेर हांव थंय रावता। थंयसून हांगासून हें देवूळ आमकां सामकें लागीं। हें देवूळ म्हणटा तें खूब वर्सां पयलींचें। तेन्ना हांगासर कांय नासलें, बारीकशें आसलें। तेन्ना आमी सगळे जाण हांगासर सगळे ल्हानपणा पासून हांगासर ह्या देवळान हे जाल्यात। आमी जायते भाशेन ह्या देवळाचें काम केलां आनी काम करता आसतना आमकां खूब उमेद येताली की हांगासर आमचें एक देवस्थान जावचें। आयज हांगासर पळयलें जाल्यार हांगासर कितला ह्या हितून आमचें देवस्थान खंयच ना। आमच्या हिंदूचें देवस्थान म्हणटा तें हांगा कितला आतां आमच्या हालदोनासून हांगा पळयत जाल्यार एकूय देवस्थान ना। तशें म्हणून आमी हांगासर फुडें सरून आयज आमचें हें देवस्थान आमी बरे भाशेन जायते हे येवन गेले जाणटे तेंच्यांनी आमकां हें केलें, हातभार लायलो। आमी तेंच्या वांगडा भोंवले। आमी भोंवन आयज खूब आयज पयशे जाल्यार आयज कितली भरभराट जाल्ली आहा देवळाची। आनी कितें आहा, खूब वर्सां हांगासर कांय देवस्थानाची मुर्ती नासली, कांय नासली। तेन्ना आतां आमी विचार केलो देवाचो, बाबा कितें तरी आमी देवाचें एक हाडुया, देव हाडुया हांगासर। सोदलो आमी देव वचोन सगळ्याक। तर आमकां हांगासर आसा देवस्थानाचें हें आसा, पण देवाची मुर्ती ना। तेन्ना आमी गेल्या वर्सा आमी हांगासर सगळे एक जण, सगळे कमिटी आनी सगळे लोक एक जण आमी विचार करून हो देवाचो हांगासर हें केलो, स्थापन केलो आमी। हो साखळेश्वर म्हणटा पळय तो। स्वाहा
नैवेद्यमध्ये जलपानीयं समर्पयामि करोत्तरार्थे पुष्पद्वारा चन्दनं समर्पयामि नमः मुखवासार्थे भूमिप्रताम्बूलदक्षिणान् समर्पयामि फलार्थे नारिकेलफलानि च समर्पयामि सर्वदेवताभ्यो नमः नमस्करोमि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर नमो स्कन्दाय सहस्रपादाय सहस्राय पुरुषाय शाश्वते सहस्रदेवताय नमः क्षम्यतां परमेश्वर आचार्य पुनर्योगः नमो सुरस्ताय सहस्रमुद्रे सहस्रवाराय सहस्रकामे पुरुषाय सहस्रकोटि युगराजमहाजाति आजल तेज समुद्राज्य पापरला आजल सुराला महाराज इदं रूपदीक्षिता आजमिता नमः शिवाय कंठे नमः शिवाय नाभो नमः शिवाय स्वस्य नाभो नमः शिवाय दक्षिणस्कन्धे नमः शिवाय वामस्कन्धे नमः शिवाय दशरथे नमः शिवाय पार्वती नमो नमः ललाटे श्रद्धां मेधां यशो प्रज्ञां विद्यां बलं आयुष्यं तेजं आरोग्यं देहि मे कौव्य वाहनं क्षमस्व परमेश्वरो अनेन मया आचार्यादि ब्राह्मण सहाय्येन आचरित सद्ग्रह सांगोपांग. तर आमकां आयज खूब उमेद दिसता की हांगासर आयज पयशे आयल्यार कितलोसोच लोक घेवन हांगासर देवाक सेवा करतात. तशेंच आमच्या हांगासरले बायलां म्हणू नाका, जाणटी म्हणू नाका, भुरगे म्हणू नाका, तशेंच सगळे लोक हांगासर येवन आयज ह्या देवळान खूब हे करून आपले कश्ट हे करून हांगासर देवाची सेवा करतात. तेन्ना सेवा करता आसतना आमकां दिसता कितें तर हांगासर आयज खूब उदरगत जाल्ली आसा ह्या देवळाची. आनी जावं आमकां खंयच्यानी लोकांक कोणा कडेन आमी जर कितें हें करूं हय हो आयज जावन आसा हो पयलो 1 वर्स जालें आतां हें पयलो वर्साबंदीन आसा. तेन्ना आयज हांगासर पयशे आयल्यार कितकोसोच लोक भुरगीं बायलां सगळीं येवन देवाक हांगासर मेळटात, देवाच्या पांयां पडटात, कोण वटी भरतात, सगळें उत्सव हांगासर चालू आसा. तर तेन्ना म्हाका खूब उमेद दिसता की आयज ही उदरगत आमच्या देवळाची जाल्ली आसा ती सगळ्या लोकांनी पळयल्ली आसा. सगळे आमकां हें म्हणटात बरें जालें, बरें काम केलें हेंच्यांनी अशें म्हणून हांगासर खूब म्हाका उमेद दिसता.
सागरेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा करावा. उपेक्षू नको गुणवंतानंदा, रघुनायका मागणे ज्याता. जय जय वीर समर्थ समर्थाच्या सेवका वक्रपाहे, असा सर्व मंडळी कोण आहे. जया लीलावती रूपदिनी, उपेक्षू नका रामदासाभिमानी. जय जय वीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र भोळी, फणींद्र माता मुक्ती जळाई. कारुण्य सिंधू भवलकारे, तुझ शंभो मद कोण तारे. ज्या संगतीने विराग झाला, मनोधरीचा जडवास गेला. साक्षात परमात्मा मज भेट दिला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. ज्या ज्या ठिकाणी मनदार माझे, त्या त्या ठिकाणी विरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, येते सद्गुरु पाय कोणी. श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्री भगवती माता की जय. श्री सागरेश्वर महाराज की जय. सगळ्यांनी हात जोडा, सांगणे देऊया. इदं सर्वमया दिवसात्मकं प्रदस्तो, येन वै सफलावन्तु भवेत् जन्मजन्मनि. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सदातरो, तस्मात् फलप्रदायिनो सफलास्य मनोरथाः. जय देवा स्वामी समर्थ. आज या ठिकाणी अधिष्ठित आणि विराजमान असणारा साखरेश्वर, त्याचप्रमाणे जगदंबा त्रिभुवनांबा भगवती परमेश्वरी, आदिमाया आदिशक्ती आदिस्वरूपा श्री सातेरी परमेश्वरी, श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरु नरसिंह सरस्वती देवता, विघ्नहर्ता सुखहर्ता सिद्धिविनायक महागणप देवता, त्याचप्रमाणे या मातेवर कृपेची कुलदेवता महाराजा, त्याचप्रमाणे सुरता मध्याम देवता, विद्वान देवता, त्याचप्रमाणे झालेला देवता, सत्सवर्धा. या ठिकाणी जे जमलेले प्रत्येक जण भजक पूजक भक्तजन ग्रामस्थ म्हणजे त्यांची प्रत्येकाची कुलदेवता स्थानदेवता परिपूर्ण कृपा सुप्रसन्न व्हा. आज या ठिकाणी वर्तमान यजमान समर्था अमन दांडेकर आणि सहकुटुंब सहपरिवार, तसंच या ठिकाणी जमलेले समस्त भजक पूजक ग्रामस्थ यजमान मंडळी ज्या कार्याकडे देवा अनंत भावना श्रेयतात. देवतानो, आज हा साखरेश्वराचा जो काही प्रथम वर्धापन दिन, त्या वर्धापन दिनानिमित्त अमर मात्रेकर आणि उभयकर यांना यजमान देऊन सकाळपासून आतापर्यंत तुझ्या चरणाठिकाणी समर्था आज या ठिकाणी सगळं सांगो पंचायत यावरती सेवा तरी केली आहे, ही मान्य करून घ्या. ही सेवा तरी करत असताना समर्था काही चालण्यात बोलण्यात नियमनिष्ठेत समर्था काही समानात काही मागे पुढे असेल, काही कमी जास्त असेल, मातृपितृ असेल त्याने क्षमा करा. केलेल्या सेवाकडे पूर्ण संतुष्ट व्हा. आज या ठिकाणी जमलेले प्रत्येक जण भक्तजन भजक पूजक मंडळी यजमान मंडळी प्रत्येक जण कामधंद्याकडे व्यवहारांकडे हिंडतात फिरतात, ज्या ठिकाणी राहतात ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या ठिकाणी देवा साखरेश्वरा भगवती सातेरी दत्तात्रेय देवता, त्याचप्रमाणे विघ्नहर्ता सुखहर्ता सिद्धिविनायक महागणपती देवता भारिंगणाचा अखंड कृपा आणि मंगल असा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल. अशा तऱ्हेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून समर्था प्रत्येक जण जो काम धंदा करतील, उद्योग धंदा करतील, नोकरी धंदा करतील, त्यात संपूर्ण साखरेश्वर भगवती सातेरी दत्तात्रेय गणपती त्याचप्रमाणे भारिंगणाचा अखंड कृपाशीर्वाद प्राप्त करून देऊ. पैशाला त्याची प्राप्ती, शरीराला सेवासाठी प्राप्ती, अशा तऱ्हेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. प्रत्येक जण ज्या वास्तूत राहतात वास्तव्य करतात त्या वास्तूच्या ठिकाणी असणाऱ्या या गावाच्या ठिकाणी असणाऱ्या काही आदिवासी असतील, काही शत्रुकृत कोणी खोट्या कृतीने खोट्या येते समर्था याच्या मागून काही जारण मारण वशीकड मंत्र द्या बोलद्या, काही कधी करतो चांगलं बोलतो, काही मानवांतू केळी बंगाली यवनीय अशा प्रकारची काही करणी घडी, काही भूत पिशाच प्रेतादी संबंधाने बाधा लावली असेल, काही क्षुद्र देवतेला मानपान केले असेल, त्या क्षुद्र देवता उचलून या संपूर्ण गावाचं काळात राहणाऱ्या प्रत्येक समर्था यजमान भक्तजन भजक कुंडेचा समर्था अनेक व्हावं, अनिष्ट व्हावं, त्यांचा उत्कर्ष होणे त्यासाठी निर्माण केलेल्या काही बाधाकडे आहेत त्याचं पूर्णतः निराकरण करून निर्मूलन करून भगवती जगदंबा भगवती मातेचा सातेरी मातेचा साखरेश्वराचा समर्था दत्तात्रेय महाराजांचा विघ्नहर्त्या सुखहर्त्या सिद्धिविनायक महागणपतीचा भारिंगणाचा अखंड कृपाशीर्वाद या संपूर्णपणे या यजमान मंडळीच्या या गावाच्या ठिकाणी प्रत्येक जण वास्तव्य करतात त्या वास्तव्य ठिकाणी राहून असणारे जे काही दोष आहेत त्याचं पूर्ण निरसन झालं आणि संपूर्णपणे या गावामध्ये प्रत्येक जण त्या वास्तूत राहतात त्या वास्तूमध्ये अखंड शुभत्व शुचित्व सुख शांती समाधान धन धान्य पुत्र पौत्र स्थिर लक्ष्मी नांदी अशा तऱ्हेचा प्रत्येकाला मंगल असा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. प्रत्येकाच्या जन्मवेळी जन्मकाली सुचित असणाऱ्या आदित्यांची अभकृपा, काही नवग्रहांचे दोष, काही ग्रहांच्या साडेसाती, काही राहूची केतूची शनीची साडेसाती असेल किंवा राहू केतूच्या अंतर्गत सर्व ग्रह आल्यामुळे निर्माण होणारा कालसर्पासारखा दोष, काही पितृदोष, काही सर्पसंबंधित दोष, काही कुजराहू दोष, चांडाळ दोष, ग्रहण दोष अशा प्रकारचे काही असणारे दोष असतील त्याच्यावर उद्भव समर्था
आणि ते नवग्रह होते जे काही अनुकूलता नसेल तर ती आणि त्यांनी नवग्रहचा पूर्ण अनुकूल्य प्राप्त होईल अशा तऱ्हेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. प्रत्येकाच्या जीवावर वेगळे असणाऱ्या काही शारीरिक मानसिक तांत्रिक आधिव्याधी असतील, काही कफ वात पित्त या त्रिदोषामुळे प्रत्येकाला उत्पन्न होणारे काही शारीरिक आधिव्याधी आहेत, काही शारीरिक मानसिक त्रासदायक असेल, काही समर्था जीवावर वेगळा त्रास असेल. देवा तुम्हा देवतांच्या चरणी सांगितला तू आज देवा साकेश्वर भगवती साकेरी दत्त महाराज विघ्नहर्ता सिद्धिविनायक महागणपती देवता तसुरा भारिंगण देवता सगळ्यांनी स्फूर्ती मार्गाने एका मत्ताने एका चित्ताने गुणावर समर्था तुमचे अखंड प्राणे समर्था आवरत असतात त्यांच्या पाहिजे ठेवून ज्या कष्टाने शरीराकडे उत्पन्न उत्पत्समान बाधा पिढ आहे त्याचं पूर्णता निरसन करून सर्वांना चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं असं घडघडीत आयु आरोग्य प्राप्त करून दिला अशा तऱ्हेचा मंगल असा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. तसंच समर्था या ठिकाणी या गावातली जी काही लहान थोर मुलं आहेत या ठिकाणी शिक्षण घेतात, विद्याभ्यास घेतात, त्यांच्या शिक्षणाकडे विद्याभ्यासाकडे असणाऱ्या अडीअडचणी असतील, काही ग्रहदोष असतील, त्याला उद्भव येणारे अडीअडचणी काही अनध्याय असतील तर ते निरसन करून त्या गुरुजनांनी त्या मुलांनी गुरुजनांकडून चांगल्या प्रकारे ज्ञानार्जन करावं, शिक्षणात स्वतःचा उत्तरोत्तर उत्कर्ष द्यावा अशा तऱ्हेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. या ठिकाणी जमलेली ही तुझी प्रत्येकजण भक्तजन भजक पूजक ग्रामस्थ मंडळी आहे त्यांच्या प्रत्येकाच्या काही असणाऱ्या इच्छाकांक्षा असतील, काही त्यांची प्रत्येकाची आणलेली योजली मनाठलेली कामं असतील, काही प्रत्येकाने मनोभावे मनातून देवा तुझ्या चरणी सांगितलं असेल, काही चार चौकात बोलण्यासारखी असतील नसतील. देवा तुम्ही आज समर्थात विकास ज्ञानी आहात. आज तुम्हा देवतांच्या कृपाशीमध्ये तू देवा साकेश्वर भगवती सातेरी दत्त महाराज विघ्नहर्ता सिद्धिविनायक महागणपती तू भारिगण देवता प्रत्येकाच्या असणाऱ्या काही सुप्त इच्छा आहे त्यांच्या मनासारख्या जाणून घेऊन मनोमन त्या लवकरात लवकर त्यांच्या मनाप्रमाणे तुम्ही देवता तुम्हा देवतांच्या दैवी आशीर्वादाने आणि चमत्काराने लवकरात लवकर पूर्णत्वाला आणि सिद्धत्वाला प्राप्त करून द्या अशा तऱ्हेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. तसंच या ठिकाणी जमलेली काही उपवर वधू असतील किंवा वर असतील त्यांच्याही मंगल कार्याकडे येणाऱ्या अडीअडचणी आहेत त्यांच्याही तुझ्या पायाकडे विनंती केली असेल किंवा त्यांच्या आई वडिलांनी असो कुटुंबातील कोणीही विनंती केली असेल त्यांचं लवकरात लवकर मंगल कार्य घडू द्यावं तर देवा त्यांची काही असणारी इच्छा आहे त्यांच्या मनासारखी जाणून घेऊन त्या वधूंना किंवा वरांना चांगल्या प्रकारचं वर वधू प्राप्त होऊन उत्तम प्रकारे त्यांचं मंगल कार्य घडून अशा तऱ्हेचाही आशीर्वाद त्यांना प्राप्त करून देऊन ज्या सुवासिनी महिला आहेत त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल अशा तऱ्हेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. प्रत्येक जण ज्या ज्यावेळी संकटाची स्मरण करतील तेव्हा त्यांच्यावर आलेलं संकट असेल त्यावेळी तुझा धावा करतील तेव्हा तू साखरेश्वरा त्याचप्रमाणे भगवती सातेरी दत्त महाराज विघ्नहर्ता सिद्धिविनायक महागणपती भारिंगण देवता प्रत्येक जण आज त्यांच्यावर आलेल्या संकट असेल धावून पाहून आलेलं जे संकट आहे तुम्हा देवतांच्या आशीर्वादाने पूर्णता निरसन करू त्या समर्थात त्या ज्यावेळी नवस करतील त्यावेळी त्यांच्या नवसाला पाहून त्यांच्या काही मनोरथ मनासारखे परिपूर्ण करून द्या. तसंच या ठिकाणी या तुझ्या मंदिरात या प्रकारात येऊन तुझ्या पायाकडे त्यांच्या प्रत्येकाच्या असणाऱ्या इच्छा असतील प्रत्येकाची काही विनंती असेल काही मागणं असेल तुझ्या पायाकडे मागितल्यानंतर समर्था ही ग्रामस्थ मंडळी असतील बाहेरून येणारी तुझी भक्तजन मंडळी असतील या ठिकाणी मागणं मागितल्यानंतर देवा तुझ्या कृपाने आजपर्यंत तुझी ख्याती कीर्ती आहे जसं नावलौकिक आहे त्याप्रमाणे समर्था या ठिकाणी प्रत्येकाने मागणं मागितलं विनंती केली आणि देवा तू तुझ्या कृपाशीर्वादे त्यांची काही विनंती आहे लवकरात लवकर पूर्ण करून दिली अशा तऱ्हेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. तसंच समर्था या तुझ्या मंदिराच्या संदर्भात देवालया संदर्भात काही अडलेलं राहिलेलं योजिलं त्यांचं काही काम असेल तर त्या कामाकडे येणारी अडचण आहे त्याही पूर्णता दिसून काही पैशाकडे न्यूनता असेल किंवा वस्तुरूपाकडे काही न्यूनता असेल तर जी काही या ठिकाणी करणारे जी काही भक्तजन मंडळी आहे ज्याच्याकडे काही शब्द घालतील त्या ठिकाणी तू देवा भगवती जगदंबा सातेरी त्याचप्रमाणे साखरेश्वर भारिंगण दत्त महाराज विघ्नहर्ता सिद्धिविनायक महागणपती ज्या ज्या ठिकाणी शब्द घालतील त्या ठिकाणी तुम्ही देवता त्यांना संपूर्णपणे सहाय्यभूत वशीभूत समर्था ज्याच्याकडे शब्द घालतील तो शब्द तुम्ही देवतांनी धड करून देऊन ज्यांच्याकडून समर्था भक्तजनांकडून सडळ असते समर्था जे काही पैसे रूपी म्हणा सामान रूपी म्हणा काही समर्था कष्टरूपी जी काही सेवा दक्री आहे तुझ्या पायाकडे रुजू करून घेऊन हे जे काही तुझं मंदिराचं काम आहे ते याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात त्यांच्या इच्छेप्रमाणे लवकरात लवकर तू त्यांना पूर्ण करून देशील असा त्यांना आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. इच्छित मनोकामना परिपूर्ण करून देऊन अन्न वस्त्र निवारा आयु आरोग्य सुख शांती समाधान संतती संपत्ती संपूर्ण कुटुंबाला राखण रखवाली सर्वांना समस्त ग्रामस्थ घरांना प्राप्त करून देऊन हा जो काही पहिला वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमापूर्वी केलेली जी काही धार्मिक तुझी सेवादक्री आहे किंवा जी काही सांस्कृतिक सेवादक्री करतील किंवा प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे समर्थ आपल्याला जे काही द्रव्यरूपी म्हणा वस्तुरूपी म्हणा श्रमरूपी म्हणा जी काही तुझी सेवादक्री केलेली आहे ती सेवादक्री तुझ्या पायाकडे झुकवून घेऊन त्या सेवादक्रीकडे प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं आयु आरोग्य आणि त्यांच्या सेवेचं प्रमाणे त्यांना ते चांगलं फळ प्राप्त करून दिलं अशा तऱ्हेचा आशीर्वाद त्यांना प्राप्त करून द्या. इच्छित मनोकामना परिपूर्ण करा महाराजा. प्रत्येकाच्या हातापायाकडे जीवापायाकडे गाठीमुठे वाटेकडे हिंडता फिरतात गाडी घोड्याकडे कामधंद्याकडे राहत्या वास्तूकडे अखंड राखण रखाली प्राप्त करून देऊन संपूर्णपणे या समस्त भक्तजन भाविकजन ग्रामस्थजन यजमानजन मंडळीला समस्त कार्यकारी मंडळाला सगळ्यांना एकामत्तानं एका चित्तानं गुण्यागोविंदानं गोकुळाप्रमाणे असे तुझ्या पायाकडे नांदवून घेऊन जी तुझं जे काही वार्षिक जे वर्धापन दिनाचं आणि जे काही वार्षिक तुझी सेवाक्रिया आहे यांच्याकडून अशी ज्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने साध्य होईल असा त्यांना आशीर्वाद महाराज प्राप्त करून देऊ. आज देवा तू साखरेश्वर भगवती सातेरी श्रीपाद श्री वल्लभ श्री विद्रस्वरूता त्याचप्रमाणे विघ्नहर्ता सिद्धिविनायक महागणपती होता आणि समर्था तो भारिगण होता एका भक्तानं एका सत्वानं तत्वाने संपूर्णपणे त्यांच्याकडे राजीसा मिळवू ज्याप्रमाणे तुमच्या पायाकडे अमृत फळ ठेवलं आहे त्याप्रमाणे अमृताप्रमाणे तुमच्या कृपाशीर्वादाचा त्यांच्यावर वर्षाव करून अशी
आपली सेवादाखी करून घ्या महाराजा. कल्याण करा, यश द्या, कीर्ती करा, उत्कर्ष करा आणि बरं करा. जगदंबा भगवती माता की, श्री साखळेश्वर महाराज की. इति व्यासं कोति तय्य पठे सुसमाहिता दिवावाय दिवारात्रौ विघ्नशान्ति भविष्यति नरनारी नृपाणां च भवेतु सुनाशना ऐश्वर्यं मदन्तेषाम् आरोग्यं पुष्पवर्धनं ग्रहनशतजा पीडा तस्राग्ने समुद्भवाः ता सर्वा समयान्ति व्यासो ब्रोधेन संशयः स्वस्ति मन्त्रार्था सत्या सन्तो. सर्वांग देवता स्वरूपे श्री भगवती साखे रुमाल जगदंबा त्रिगुणात्मिका भगवती सातेरी साखळेश्वर दत्त महाराज विघ्नहर्ता सिद्धिविनायक महागणपती सहित हरिगण देवता सुप्रसन्ना वरदा भवतु मंत्रार्था सत्या संतो. सर्वांग देवता स्वरूपे श्री परमेश्वर सुप्रसन्ना वरदा भवतु. सगळ्या श्रवणा काल पहिलो दीस म्हणल्यार देवाचो हें आसता वाडदीस आसता पळय तेन्ना आयज तो कितें तें हय सार्वजनीक अभिशेक हांगासर आमी सगळ्यांक लोकांक हें केल्लो. लोकांनी सगळ्यांनी बसून देवाची ती अभिशेक करचो म्हणून आमी सगळ्यांक गेलो केलें. तेन्ना सगळे लोक येवन हांगासर एके लायनीन बसून सगळे अभिशेक केलो. खुबशे जोड्यांनी केलो, धाकट्या भुरग्यांनी केलो, जाणट्यांनी पासून केलो. खूब जाण येवन हांगासर देवाचे अभिशेक केलो. तशेंच बायलांनी हांगासर कुमकुम वाचन केलें. सगळीं बायलां हांगासर येवन कुमकुम वाचन करून मागीर हांगासर सगळे आरती तीर्थ प्रसाद सगळो जालो. तेज्या नंतर आमचे सगळे हांगासर जेवणाचो हें आसता महाप्रसाद सगळ्यांनी हांगासर महाप्रसाद घेतलो. मागीर तेच्या नंतर मागीर सगळें हें जाल्या उपरांत हय सत्यनारायणाची पुजा बांदली. मागीर सत्यनारायणाची पुजा जाल्या उपरांत हांगासर आमी एक नाटक सादर केलें. आयज कितें आहा म्हणटा तें पंचायतान ह्या अनुष्ठान म्हणल्यार तशें व्हडलो होम घालतात. जें कितें आहा पळय भटजी बसून आमकां हांगासर सांगतात ते भाशेन आमी तेंचें आयकून तें सगळें हें करून तो होम घातलो. हय अशी आमकां खूब खोशी जाली. आनी सांजची आतां पुजा आसतली, मागीर तें भजन आसतलें आनी हांगासर बायलांचें हें आसतलें दिवजां. बायलां दिवजां पटोवन हय कर. श्री भगवती तसाच साखळेश्वर आज म्हणटात तशें आमचो एम एल ए आयज हांगासर येयल्लो आसा. तेन्ना आमी सगळे जाण हांगासर लोक जमले ना तेन्ना तो जे काम करता हांगासर सगळ्यांक तो हें करता म्हणून तो आयज हांगासर आमच्या देवीच्या पांया पडूंक येतो आसा. तेन्ना ताका आयुश्याक अशीच काम करपाची इच्छा दी. सगळ्यांचे बरें करचें तेणें हांगासर गांवांच्या लोकांचे सगळ्यांक आदार दिवचो. सगळ्यांचे कोण वयता तेच्या फुड्यान तांकां तेणी अटेन्शन दिवचें आनी अशेंच ह्या गांवाचे सगळ्यांचे हालगंचे सगळे म्हणटा तशें तेचें काम करून दिवंक जाय तेंच्यांनी. आमी केन्ना तेच्या फुड्यान आमकां लोकांना हें केल्लें आमी केन्ना हो पळय हो गेलो
त्याच्या फुड्यान हय बरो आशिर्वाद ताका दिवचो आनी फुडें ह्याच्यावर फुडें येतलो म्हणून आमकां खबर आहा तो आशिर्वाद त्याच्या पांया कडेन हे करून मानून घे आनी कितें चूक जाली आसात तेची खंयची कामां तेचे धंद्या कडेन कितें हें जालां आसात ताका ते चूक मानून घे आनी बरें कर कल्याण कर यास ती आनी बरें कर कितलें घालता चल मैडम आयज हांव सांकलेश्वर देवळान आयला किटला आल्दोना म्हजे कॉन्स्टिट्युएन्सीन कित्याक हिंगा पयलो वर्धापन दीस आसा लास्ट इयर मुर्ती बसयले तेन्ना पासून हांव आशिल्लो आनी आयज 1 वर्स जालें ते फर्स्ट एनिवर्सरी ते सो हांव आयला हिंगा पांय पडपाक आनी मागणी करपाक सगळें बरें जातलें म्हण आय एम वेरी हॅपी दॅट पीपल स्टील हॅव बिलीफ एंड फेथ and they do worship God. There has to be a religion which we can follow and which we can worship for the purpose of achieving our ideals and our goals. आनी अशें करून आमचे आहा जाल्यार आमचें शिक्षण पासून अशें जाल्यार आमचें सगळें बरें चलतलें आमचें फकत आमचें न्ही आमचे फॅमिली आमचे शेजारी आमचे सोयऱ्याचें सगळें बरें जातलें वायट बरें आसा ते आयज तुज्या पांया कडेन वय सोडोवचें ताका दीर्घ आयुश्य दिवचें जे कितें तेची चिंतलेली सपनां आसा ती पूर्ण करची जो तो थंय वयता थंय ताका तेजो लोकांचो मोगाचो मायमोग ताका मेळचो आनी लोकांचो आशिर्वाद दिवचो आनी हेतून तेज्या बारीक सेवा तेणी केल्ली आसा तुजे शरणा कडेन ताका अशी बुद्धी दिवची हेतून बरी सेवा करची वयता थंय थोड्याची सेवा करून तेज्या हातीन बरी सेवा करून आनी बरें आरोग्य आनी जेन्ना तेगे मनान येतलें तें मात ताका थंय माता हे साडी बोल पुढे मातसो फुडें बाबल्या मातसो फुडें बाबा आयज आमी आल्दोना किटला पंचायत आमी आयज वाडदिवस घाल्ले आसा जावन आसा आमचे श्री भगवती संकलेश्वर आयज देवाचे वाडदिवस जावन आसा मागता देवा कडेन की ताणें सगळे गांवच्या लोकांचेर आपलो आशिर्वाद दवरचो बरी भलायकी दवरची आनी चड करून आमचे सगळे आयज आमचे आयची कमिटी आहा पळय ती आमचे अध्यक्षान सगळे मेंबर्स तांचेर बी आशिर्वाद दवरचो तांच्यांनी बरें काम केल्लें आसा आनी तशेंच फाटले कमिटी बी आनी ही कमिटी आनी फुडेंची कमिटी सगळें बरें रावन करून आमच्या ह्या गांवांत बरी उदरगत जावची आनी सगळ्यांचेर बेसन दिवचें म्हूण हांव मागता देव बरें करूं.
I'm very grateful to the committee and all the members of the temple that they've invited me today for the birthday of Sri Sakreshwar, and I'm always looking forward to do work for the temple, for the goddess over here and for the people. So I'm very obliged, very thankful that they've invited me here today. Thank you very much. श्री देव बोडगेश्वर हेजो पयलो वर्धापन दिन आयज आमी साजरो करता हांगसर किटला ह्या गांवांत. साखळेश्वराचो जो महिमा तो खूब व्हडलो हांगासर आनी त्यो एक जागृत देवस्थान कशें आतां 1 वर्स जालें स्थापना करून आनी आयज ताचो वर्धापन दिन. तेज्या खातीर तुमकां म्हाजे कडल्यान खूब शुभेच्छा.